हॅलो चेक. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील आपण पाहू शकाल या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. मंडळाला आपणासच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीशजी पाटील यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. जगदीश पाटील आपण पाहू शकाल अप्रतिम युवा उद्योजक आपण पाहू शकाल त्यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळते. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम. आम्ही सातत्यानं म्हणत असतो की कुणाचं येणं हे नुसतं येणं नसतं तर ते तुमच्या माझ्या हृदयावरचं कोरलेलं लेणं असतं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू सूरज. धन्यवाद मनोज. आरजला आपण पाहतोय यावेळेस ऑन साइडला काय फटका सजवला गेला आहे. बॉलला एक्झिक्यूट केलं, फक्त दिशा आणि दशामध्ये बिलांटीचा फरक आहे. यावेळेस दिलेली तुषार पडवेलनं बॉलला दिशा, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत चौकार. माननीय यस बघा तुम्ही आम्ही ज्या उजेडामध्ये राहतो त्या मागे कष्ट जे असतात ना ते विद्युत दलाच्या कर्मचाऱ्यांचे असतात, महावितरणाचे असतात. बघा किती पाऊस असू दे आपल्याला अंधारामध्ये ठेवत नाहीयेत. आणि माळीसाहेब महावितरणाच्या इथपर्यंत पोहोचले गेलेत. हँड्स ऑफ सल्यूट असेल तुमच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला. आणि ते व्यक्तिमत्व इथं पोहोचलंय. त्यांचा उचित सन्मान अध्यक्ष महोदयांच्या शुभ हस्ते, जितेंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते तो होताना आपल्याला पाहायला मिळेल. माळी साहेबांचा उचित सन्मान इथं होताना पाहायला मिळतोय. मायेची उबदार शाळ आणि एक स्नेहाचा गुच्छ देऊन त्यांचा उचित सन्मान केला जातोय. वेलकम, आपण आलात, वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात. आपले सुद्धा या कुणबी प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू सूरज. धन्यवाद सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत म्हणून करू इच्छितोय. वा क्लास दर्जा गोलंदाजानं दर्शवलाय रोशन पवार. सो ब्युटिफुल. कारण की अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी कशी करावी हे रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. कारण की पहिला चेंडू आनंद पडवले, एक बिग बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. तुषार पडवले, दोन सख्खे बंधू आपण पाहू शकाल आईगाव देवी शिलचर संघाकडून खेळताना दिसतात. त्या गोलंदाजी मार्कवर रोशन पवार क्लास. यामध्ये सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. कांचन दुकटे सर आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. इथे विशाल ठाकरेला आपण पाहू शकाल ना तर जरूर थोडासा पाहायला क्रॅम्प इंजुर्ड म्हणून पाहायला मिळतोय. त्याचबरोबर लॉंग ऑफ रिजनमध्ये जरूर दोन क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र तैनात केले गेले आहेत. हार्दिक दुकटे नो डाऊट काय फिल्डर आहे. वा, आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताला गेला आहे बाय सौरभ. यस, रोशन पवार. एकेच का मसरोली एक्सप्रेस म्हणून नाव दिले गेले ना मैदानाच्या आतमध्ये, याचं उदाहरण पहा दर्शवलं जात आहे. क्लास 3 चेंडू. यावेळेस स्लॉक स्वीप 360 डिग्री ची आठवण करून दिली. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं चेंडूला फक्त दिशा दर्शवली. चेंडू सरळ सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार पडबलेच्या बॅटमधून हा चौकार. 4. चेंडू 19 सहावा आपण दाबल कव्हर पाहतोय. सुपर बॅटिंग, सुपर टायमिंग आणि टेम्परामेंट बाय तुषार पडबले. जबले सॉन्ग साइडला फटका सजवला गेला. दोन खेळाडूंमध्ये आखो में इशारा झालाय. इथे पहा, कारण की चुकीला माफी नाही आहे. रोशन यावेळेस पवारला प्रश्न चिंतित पडला आहे की अति घाई रोशन पवार संकट येत नाही. कारण की एका चुकीमुळे 3 धावा परिपूर्ण झाल्यात. कारण की इथे जर का आपण पाहिलं तर कांचन दुकटे सर एसटीएनच्या मागे आहेत. त्यानंतर जरूर आपण शॉट अर्थात जर का विचार केला तर गल्लीच्या रिजनमध्ये रुपेश सारखा खेळाडू होता. रुपेश करेल तर काय करेल, बरेच प्रयत्न केले. अंतिम मेन मुवमेंट क्षणाभर रुपेशनं चेंडूला स्टॉप केला गेला आहे आणि संघाला मात्र नेऊन पोहोचवलं गेलं आहे 22 वर. ज्यावेळेला स्ट्राईक जशी चेंज झाल्यानंतर आनंद पडवलेचा बॅट मधून फटका आलाय. आउट ऑफ द पार्क, स्टँड ऑन डिलिव्हरी, षटकार.
जरूर पाहू शकाल मयूर मुजिकल यांच्या माध्यमातून सुंदर सॉंग मात्र पाहायला मिळालं. हार्दिक दुकटे गोलंदाजी मार्गवर इथे थोडासा पहा बदल केला गेला आहे, कारण की कांचन दुकटे सारखा गोलंदाज आहे, त्यानंतर आशिष म्हणजेच या संघामध्ये गोलंदाजाची कमतरता नाही आहे, परंतु इथे जरूर आपण पाहू शकाल विशाल ठाकरे थोडासा इंजूर्ड झाल्यानंतर हार्दिक दुकटेवर जबाबदारी जिम्मेदारी. राईट राऊंड सुरुवात केली गेली, हाफ ट्रॅकरवर चेंडू हाताला गेलाय, चेंडू पाहू शकाल मिड विकेटला रुपेश, काही चेंडू स्टॉप केला गेला फेकी होईपर्यंत आपण पाहू शकाल एक सिंगल, एक धाव मात्र परिपूर्ण होते. एक धावेच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहू शकाल 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे. 29 रन्स ऑन द बोर्ड. कुठलाही फलंदाज आपल्याला बाद पाहायला मिळत नाही आहे. आनंद बडबले स्ट्रायकर फलंदाज, या बिलीज वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता हार्दिक दुकटेचा. पंच रुपेश जाधव आम्हाला पंचाच्या भूमिकेत आहे, दर्शवतात की इट इज बाय बॉल सिग्नल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा आणखीन पाहायला मिळाली. संघाची टोटल 30 या आकड्यावर पाहायला मिळते. एक बॉल आणखीन त्याच टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आहे, कारण की विशाल ठाकरेंना काहीसा कानमंत्र दिला गेला असावा की आनंद पडवले पासून वाचायचं असेल तर तुला वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूरवरचा चेंडू ठेवावा लागेल. जर का चेंडू स्लॉट मध्ये टाकला तर त्या स्लॉटच्या चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. जरूर पाहू शकाल की एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 31. शॉर्ट पूल चेंडू आहे. रोशन पवार चतुर चालाक खेळाडू आहे आणि कमी चुका करणारा खेळाडू. चेंडू डिलिव्हर केलाय, स्टॉप झालाय, तत्पर फेकी झाली, एक धाव अर्जित होते आनंद पडवलीच्या माध्यमातून. इथे आपण आई गावदेवी शिलसेत संघाला पाहू शकायला जाऊन पोहोचला गेला. 32 धावा ऑन द बोर्ड. यावेळेस आडबा बॅटचा वापर केला गेला होता. स्विच हिटचा फटका, लगा तो आगाज नाही तो बर्बाद, या चेंडूचे उल्लेख आहे. एस डॉट बॉल आलाय. हार्दिक दुकटेने कमाल केले गेले, काय गोलंदाजी करतोय. 3 बॉल. वा क्लास गोलंदाजाने दर्शवला गेलाय. यावेळेस हा सुद्धा डॉट बॉल आलाय, कारण की इथे आपण पाहू शकाल तुषार पडवले थोडासा बंदिस्त म्हणून पाहायला मिळतोय, कारण की इथे चेंडू क्रमांक फेकून दिले 4 बाय हार्दिक दुकटे. शॉर्ट पूल सो ब्युटिफुल सक्सेसफुल. यावेळेस पहिल्या आटामध्ये झेल कॅरी करण्याची संधी होती, झेल ड्रॉप झालाय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय. हा चौकार 4. इथे पहा झेल झाला असताना रुपेश फलंदाज बाद होण्याची नामवंत संधी होती, परंतु झेल सुटला गेला. झेल सुटल्यानंतर पाहू शकाल चौकार. शेवटचा बॉल पारबेल बशर हार्दिक. यावेळेस मन बनवलं होतं तुषार पडवले नक्की स्विच हिट खेळायचा आहे. बॅड लग आहेत. जरूर पाहू शकाल चेंडू स्टॉप झाला गेलाय आणि चेंडू स्टॉप झाल्यानंतर या बॉलवर पाहू शकाल आणखीन 2 धावा परिपूर्ण केल्यात. 2 धावेच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहू शकाल तुषार पडवले, आनंद पडवले आई गावदेवी सिलसेत संघ 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 38 धावा 38 धावा जरूर आपल्याला धाबल कबर पाहायला मिळाल्या. पहिलं षटक आपण पाहू शकाल तर विशाल ठाकरे 14 धावा, रोशन पवार 14, हार्दिक दुकटे 10
अशी 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस डबल कव्हर धाबा 38 आहेत. तत्पर आम्ही थांबतोय, तुम्ही पाहत राहा. कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग देतोय एक आम्ही छोटीशी डीजे जॉकीला संधी. ऐकूयात एक मयूर म्युझिकलचं सॉन्ग. वेलकम बॅक. बोलूयात पुढे मैदानाच्या आतमध्ये. जरूर पाहू शकाल महेश साबले सर. नक्कीच त्यानंतर नक्कीच विश्वास सरांचं, विश्वास शेलार सर यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. नक्कीच महेश साबले सरांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. आणि आल्याच पावली आपण पाहू शकाल तत्पर मग विश्वास शेलार सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल महेश साबले सर ब्रँड ऑफ रायसल. नक्कीच या ठिकाणी त्यांची उपस्थिती दर्शवली गेली. कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहू शकाल तर जरूर यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन आपण फोटो झूम इन करणार आहोत. जरूर पाहू शकाल मुख्य मंचावर व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय महेशजी साबले सर. नक्कीच एक आदर्श शिक्षक म्हणून आणि विश्वास शेलार सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच करिता एक थंड्याची उपलब्ध करून दिलेली आहे. विश्वास शेलार सरांचा यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल तर नितीन शेलार सर ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आलेली आहे त्यांच्या माध्यमातून आपण विश्वास शेलार सरांचा यथोचित मान आणि सन्मान मात्र करणार आहोत मुख्य मंचावर व्यासपीठावर. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. यावेळेस काय फटका सजवला गेलाय, बॉल एक्झिक्यूट केलाय, बॉल पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आनंद पडबलेचा बॅट मधून फटका, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल चौकार. षटक क्रमांक पाहू शकाल तर सुरुवात झाली गेली 4. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. विशाल ठाकरे, कारण की ही मॅच जिंकणं गरजेचं आहे त्याकरिता विशाल ठाकरे डगआउट मधून बसला होता परंतु डगआउट मधून पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर पोहोचलाय. कारण की जरूर प्रमोद शेडगे सर म्हटले गेले आहेत क्रिकेट आमची धडकन, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि क्रिकेट आमची जीव की प्राण. मैदानाच्या आतमध्ये हजर राहणं हे आम्ही आहोत क्रिकेट चाहते. वॉट ऑफ स्टॉक, काय फटका सजवला गेलाय, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. कारण की यावेळेस असं वाटलं की झेल पर्यंत पोहोचेल का हार्दिक दुकटे, परंतु यावेळेस डबल माइंडचा हार्दिक दुकटेने वापर केला गेला होता. आणि या बॉलवर पाहू शकाल काय फिल्डिंग पाहायला मिळाला बाय हार्दिक दुकटे. एक धाव मात्र परिपूर्ण होते. संघाची टोटल 44 आकड्यावर जाऊन पुसले गेले आहे. पास स्वतःला थोडासा इंजुर्ड झाला आहे तरी पण आपल्या टीमला काय कमिटमेंट देतोय, आपल्या टीमसाठी काय प्रतिसाद पंच दर्शवतात. तर कल्पेश तुमडा लेग पंच की लेग बाईज. एक धाव मात्र आली आणि जरूर संघाची टोटल पाहू शकाल तर जाऊन पुसले गेले 45 आकडा. 4 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. तुषार पडवले, आनंद पडवले काही बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आनंद पडवलेचा बॅट मधून घणाघाटी प्रहार केलाय, चेंडूला पाठवले स्टँड ऑन डिलिव्हरी. षटकार 6 मध्ये परिवर्तन.
या षटकाराच्या माध्यमातून संघाची टोटल गावदेवी शिलसेत संघ जाऊन पोहोचला गेला 51-51. शेवटचा बॉल यावेळी शेवटच्या बॉलवर जोरदार प्रहार केला गेला होता. जर का या बॉलला बॅट अँड बॉटमचा कनेक्शन झाला असता चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या वर्ण पार स्टँड ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही झालं नाहीये. व्हाईट बॉल आलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव आणखीन मात्र पाहायला मिळाली आणि एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. त्यानंतर जरूर पंचांना दंडित केलाय की इट इज नो बॉल. देह यष्टीवर मात्र जाऊन चेंडू हाताला गेलाय. इथे पाहू शकाल शेवटचा चेंडू हातालायचा आहे आणि शेवटचा चेंडू कशा सिच्युएशनला मात्र हातालेल इथे जरूर विशाल ठाकरे आपण पाहू शकाल. तत्पर मग आनंद पडवले जे सिनियर खेळाडू आहे माफी जरूर मागली गेले. आय एम सो सॉरी. जरूर पाहू शकाल मुद्दा म्हणून गोलंदाज हाताळत नाहीये. कुठे ते थोडासा इंज्युर्ड आहे आणि रनअप मध्ये पंबल झाला गेला असावा. विशाल ठाकरेला आपण पाहतोय. आनंद पडबले सुवर्ण संधी लाभले. फ्री बॉल आहे. आणखी पाहू शकाल फटका सजवला गेलाय. त्या ठिकाणी आपण जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षक जर का पाहिला तर हार्दिक दुकटे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग फेकी झाली तत्पर एक धाव परिपूर्ण होते. इथे षटक क्रमांक पाहू शकाल संपलं गेलं 4 आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल 54 वर जाऊन पोहोचले. तर ऐकूयात एक सुमधुर पाहू शकाल. षटक क्रमांक संपले गेले 4 आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 5वं षटक हाताळण्याकरिता रोशन पवार मसरुली एक्सप्रेस. पहिला बॉल या बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. बॅटच्या रडार मध्ये जर का चेंडू पुरेपूर आला असताना तर चेंडू स्टँड ऑन डिलिव्हरी जरूर आनंद पडवली या स्ट्रोकवर थोडासा नाखुश म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल मात्र परिपूर्ण होते आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहू शकाल 55 धावा. विजयजी अकरे साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, सुस्वागतम. इथे 55 धावा आपल्यावर पाहायला मिळतात. यावेळेस तुषार पडबले च्या बॅट मधून फटका आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या अभिवादनाला षटकार डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने चेंडूला उडवला गेलाय. 6 धावा डबल कव्हर पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग बाय तुषार पडबलेच्या बॅट मधून आणखी धमाका ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. सो एलिगेट, सो ब्युटिफुल. आय जस्ट लुकिंग लाईक वाव. ग्रेट शॉट बाय तुषार पडबले. मॅग्निफिसंट स्ट्रोक. संघाची टोटल पाहू शकाल जाऊन पोहोचले. धावा 67 रन्स ऑन द बोर्ड. कुठलाही फलंदाज बाद नाही आहे यावेळेस. नो मॅच लँड रोशन पवार, परंतु त्या ठिकाणी रोशन पवार प्रयत्न केले नाही आहेत. 30 सर्कल मध्ये जरूर आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु बराच दूरवर म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवर आणखीन पाहू शकाल एक सिंगल कमबॅक करना जानते आहे. संघर्षाचं दुसरं नाव काय असेल तर रोशन पवार. अजित पाटील पाहू शकाल आपण जर्मन फायटर संघाचे स्पॉन्सर बाय. त्यामुळे सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय बैस्टर अभि मंदार. पास विकेट डाउन द गॉन.
मामा या नावानं पसंती दिली. साई पाटील नेक्स्ट बॅटर. आल्याच पावली जणू की ड्रेसिंग रूम मधून डगआउट मधून सेट होणार होता. हार्दिक दुकटेने प्रयत्न केले परंतु हार्दिक दुकटे फक्त चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हरी. षटकार 6. षटक क्रमांक संपलं 5 षटकामध्ये आतापर्यंत आई गावी देवी श्रीसेत संघ जाऊन पोहोचला गेलाय. 74 धावा. काय बॅटिंग केलंय. आनंद पडबलेला आपण पाहिलं. तुषार पडबले आणि जसा फलंदाज आनंद पडबले बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल साई पाटील आलाय जणू की ड्रेसिंग रूम मधून डगआउट मधून सेट होऊन आलाय. षटकार आला. त्यानंतर आपण कांचन दुकटे सरांना मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. शेवटचं षटक स्लॉक षटक हाणामारीचं षटक. गुगलीचा जादू म्हणून ज्याच्याकडे ओळख आहे फिरकी गोलंदाज. कारण की आई गावदेवी शिलचर संघाकडून आपण साई पाटील पहिल्या दिवसापासून जर का असताना तर ही परिस्थिती त्या संघाची नसती. ऑन साइड काय फटका सजवला गेलाय. बॉलला ऑन द राईज फक्त चेंडूला स्पंच म्हणून केलं गेलं होतं. लॉंग ऑफ रिजन मध्ये जरूर आपण पाहू शकाल अभिने काय झेल पकडला गेला होता. गुड कॅच अभि. कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा अभिचं काय एफर्ट होतं. ज्या ठिकाणी रुपेश शेलार क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी काही झेल पकडला गेला होता कालच्या दिवसामध्ये. यावेळी डाऊन द ग्राउंड खडे खडे चेंडूला उडवला गेलाय. लॅप केलाय. नो मॅन्स लँड. 1 बाउन्स एक टप्प्याखेर बाय साई पाटील. ग्रेट शॉट अँड गेट टायमिंग. चौकार 4. गुड शॉट. वेलकम बॅक. ओहो यावेळेस ओव्हरब्रिज जरूर पाहू शकाल वाईट यॉर्कर स्वरूपात चेंडू हाताला गेलाय. कारण की साई पाटील फक्त चेंडूचा वेट करत होता. असं वाटलं की शॉर्टम चेंडू येईल परंतु इथे आपण पाहिलं तर कांचन दुकटे सर तितकेच चतुर आणि चालाक म्हणून आहेत. डॉट बॉलचा चेंडू मात्र हाताला गेलाय. धावसंख्या 79 आकड्यावर नेऊन पोहोचवले गेले. शॉर्टम बुल चेंडू यावेळेस गुगली कनो अच्छी तरह से पड़ नहीं पाए. हार्दिक दुकटे बॉलवर पुढे सरसावलाय आणि बॉलवर पुढे सरसावून पाहू शकाल एक सिंगल मात्र परिपूर्ण केलंय. 80 धावा पाहू शकाल डबल कव्हर जाऊन पोहोचला गेला. 4 बॉल फक्त येणारे 2 चेंडू या इनिंगचे आहेत. त्यानंतर जरूर या दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होणार आहे. स्वीच हिट फटका काय सजवला गेलाय. त्या ठिकाणी आपण धीरज काय फिल्डिंग. धीरज आहे मजेत नो डाऊट. काय फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. इथे पाहू शकाल जोरदार अपील जरूर केली गेली होती परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल तुषार पडबले अपने घर में सुरक्षित म्हणून पोहोचला गेलाय. कारण की धीरजला आपण पाहतोय चॉन्टी या नावानं पसंती दिली आहे. धावसंख्या 82. 82 रन्स. 22 धावा डबल कव्हर आहेत. 5.5 बॉल. शेवटचा चेंडू कांचन दुकटे. तुषार पडबले काय बॅटिंग केले गेले. ऑन साइडला स्ट्रेट टाईपचा फटका पाहायला मिळतो. सुपर फटका डायरेक्ट हिट झालाय. यावेळेस जरूर पाहू शकाल लॉस सेकर एंडवर रुपेश जाधव उंगली उठी है आणि दुसऱ्या धावेकरिता पलटवार होण्यापूर्वी विकेटचं पतन होत आहे. फलंदाजाला परतावा लागेल. गॉन डायरेक्ट रवींद्र
यामध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला तर आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी शिळशे संघानं धावा जमवल्यात 82 आणि 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या मॅचमध्ये ज्यानं अर्धशतक झळकावलंय तो मैदानाच्या आतमध्ये आला विशाल आणि ती खेळी आज करावी लागेल. त्याच्या जोडीला कांचन डुकटे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांचन सरांना ती खेळी आज करावी लागेल. आज पर्याय नाही आहेत. आज सर्वस्व पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मी म्हटलं होतं की आनंद पडवले किती दिवस आउट ऑफ फॉर्म राहील, ती आज ती पूर्ण केलंय की नाही फॉर्म माझ्याकडे आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षात श्रवण 11 अनबिटल टीम. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची हार ज्या संघानं पत्कारलेली नाही आहे. श्रवण 11 विश्वास किसन शेलार सरांचा हा संघ आपण पाहतोय अनबिटल. चला मॅच स्टार्ट करायचे प्लीज, कारण आजच्या दिवसामध्ये शेड्यूलच्या 9 मॅच आणि एक एक्स्ट्रा जी पहिल्या दिवशी राहिली आहे ती मॅच आपल्याला खेळवायची आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक वॉच करतायत, विश नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पंच आम्हाला दर्शवतात येस प्ले. ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू आनंद पडपळेचा बॅकफुटला गेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. साईनं अपील केलाय. आदरणीय सन्मान दीपकजी पाटील साहेब विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि श्रवण 11. कॅमेरामॅन विनंती करतोय की म्हणजे नाणेफेकीचा कौल होताना पाहायला मिळतोय. दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते पाहायला मिळतोय आपल्याला. रोहित डिसिजन कळवायचं आहे. ओके ओके. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. थोडासा प्रेशर घेतलाय विशालनं. विशालला माहिती आहे की मी गेल्यानंतर पाठी काय राहणार नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का. जीवाची आकांक्षा केली, पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु तिथपर्यंत पोहोचला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मै झाली आहे. यस नो आणि वेट या 3 गोष्टींचा माप संगम तुमच्याकडे पाहिजे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि खातं उघडलं जात आहे. फोर व्हीलर फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. यावेळेस पाहू शकाल थडम्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाताना पाहायला मिळेल. चौकार वेलकम बाउंड्री आणि या बाउंड्रीची खूप गरज आहे. चौकार 4. सॅटरडे आणि उद्या संडे आहे म्हणजे प्रेक्षक पण येतील. पार्किंगला कुठल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे. आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील देवगर यांचं इकडे आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील सर विनंती करतो की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर या. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता दिली आहे सर विनंती करतो की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. प्रसाद पाटील केव आपली गाडी आहे ती प्लीज थोडीशी बाजूला करा. प्रसाद पाटील केव. हा त्याचं नाव आलं पाहिजे युट्यूबला म्हणून थांबला होता. गाडी क्रमांक सांगून होत नाही. फटका चांगला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विशाल ठाकरे बॅक टू द डगआउट. संकट आली आहेत. हा त्यांना युट्यूबला फेमस व्हायचं, त्यांचं नाव आलं पाहिजे की गाडी माझी आहे असं व्हाईट कलरची. ये बाबा गाडी घेऊन जा. विकेटचं पतन. आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती परंतु यावेळेस कुठेतरी फॉर्म आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय.
एक अशी मॅच खेळावी लागेल ना की इथनं आत्मविश्वास कॉन्फिडन्स जो आहे ना तो आला पाहिजे. पुनश्च एकदा सज्ज झाला आनंद पटेल. काय बॉलिंग केली आहे, बॅटिंग दर्जेदार केली आणि बॉलिंग सुद्धा दर्जेदार पाहायला मिळते. फटका स्टायलिश स्ट्रोक, काय फटका खेचलाय, दर्जेदार फटका. ऑफ साईडला फटका पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. भाग मिल्का भागची आठवण करून देतो चेंडू. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे 3 धावा परिपूर्ण झाल्यात आणि या 3च्या मदतीनं पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दीपक सर आम्हाला ॲक्युरेट दर्शवत आहेत, 9 झाल्यात. येस, आमच्या गावातला सर्वात चिकना राकेश शेलार याचं आगमन झालंय. 28 तारखेला जे चिकन दिलं होतं ते राकेश शेलारने दिलं. विनंती करतो की हां आजच्या दिवसाचं या राकेश शेलार या. कुणाल पाटील उपसरपंच, हँडिकॅप सेनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ना ते अध्यक्ष हँडिकॅप सेनेचे. जितू यांचा हिंग संपला, डब्बीला वास राहिला. कुणालच्या बाबतीत चांगले शब्द आहेत, गोड शब्द, पण महिला वर्ग इकडे आहे. दुसरं षटक ओल्ड इज गोल्ड, जुनं ते खरं सोनं. किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये 40+चा खेळाडू. बघा जेव्हा जेव्हा सिच्युएशन खराब असते ना तेव्हा तेव्हा नाव कोणाचं येतं, ते किरण जाधवचं. त्या सिच्युएशन न येऊन त्यांना मॅच काढून दिल्यात. आज रोशनला सर्व काही करावं लागेल. फुलटॉस चेंडू, बॅटचा कनेक्शन नाही. काय झेल घेतलाय, काय झेल बंटू ना, दर्जेदार दर्जेदार. केवगावचे उपसरपंच आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. राकेश शेलार कॅमेरामॅन विनंती करतोय की कॅमेरा इथपर्यंत या वर्षी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का, खूप लांब आहे आणि निर्णय कळवा पंच. यश षटकार 6 धावेनं आता मात्र हार्दिक आलाय. बघा जितेंद्र पवार सारख्या मातब्बर गोलंदाजाला ज्यानं 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत तो हार्दिक आल्या आल्या दाखवलं गेलं की मी डगआउट मधून सेट होऊन आलोय. आणि त्याला माहितीये पाठलाग करायचा 83 धावांचा, तर इथं वेळ घेऊन चालणार नाहीये. आल्या आल्या मोठा फटका खेळावा लागेल. उत्तम फटका, दर्शनीय फटका. काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून षटकार 6 आल्यात आणि 6च्या मदतीनं स्कोर कार्डवर धावा आल्या. दीपक सर दर्शवतायत की 15 या आकड्यावर 83 धावांचा पाठलाग आहे. पूर्वार्थ पाहिला आपण, 82 धावा लावल्या होत्या. आई गावदेवी शिळशेत या संघानं. फटका अजून चांगला आहे. यावेळेस मात्र इनफिल्डला क्लिअर केलं, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार आला. एक दर्जेदार कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार 4. होता त्यासाठी समीर सर, राहुल सर, राहुल पाटील सर आणि समीर वेकंडे सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि यानंतर प्रत्येक षटकाराकरिता तुझ्याकरता पारितोषिक लावलंय. बघा त्यांचे विद्यार्थी आहेत की विद्यार्थी कसा घडवावा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा असतो. इम्पॉर्टंट पार्ट जर काय असेल ना तर शिक्षक, आणि खऱ्या अर्थानं खूप काही दिलंय. हे पैसे नाहीये तर खेळाडू करता ती हिंमत दिली गेली की तू खेळ असं. यावेळेस आउट साईड ऑफ स्टंप पंचांचे संकेत खेळपट्टीच्या बाहेरचा आहे ना. यस, असे हातवारे करा ना, मजा वाटते. एक धाव आली आहे आणि एक धावीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. प्रेशर आलाय थोडासा जर किरण जाधवचा विचार केला ना, पण हे प्रेशर त्याने झेललेत. परंतु एक युवा फलंदाज आहे की आता त्यानं कुठेतरी पदार्पण केलंय आणि पदार्पणात काय फलंदाजी. फ्रीडचा चेंडू झेल टिपण्याची संधी जरी आली तरी होणार नाहीये. क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतो, पोहोचणार नाहीये. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग. चौकार 4.
पुन्हा सज्ज झालाय गोलंदाज किरण. शप्पल झाला यावेळेस, काय फटका घेतलाय. आनंद पडवळे तिकडे आहेत आणि यावेळेस मात्र त्याच्या गोदीमध्ये घेतलाय 20वा फटका. चांगला होता परंतु फटक्याची निवड चुकली आणि आनंद पडवळेने एक दर्जेदार झेल टिपलाय. छोटीशी खेळी का होईना परंतु चांगली खेळीला झालाय अंत. विकेटचं पतन. तुकटे जॉन्टीच्या KPL ला खेळा मी पाहिल्यात. कारण ज्या मॅच मध्ये सर्वांनी मॅच सोडून दिली ना तिथनं जॉन्टीने येऊन फलंदाजी केली आहे. त्या सिच्युएशनची मॅच आता आली आहे. एक धावाली. आता षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 25. गोदरेज कंट्री स्टेट कुर्जे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात ऑनलाईन. स्वप्नील सिद्दीकी, दिनेशजी गायकवाड सर, तदनंतर मात्र अभिनव लोटनकर, अंकुर वर्धन आणि सर्व मेंबर्सच्या वतीनं या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम या कुणबी प्रीमियर लीगवर राहू द्या. गोदरेज कंट्री स्टेटच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. 2 षटकांचा खेळ झाल्याने धावसंख्या आली आहे 25. 24 चेंडू आणि विजयाकरता किती धावांचं समीकरण राहिलंय तर 24 चेंडू आणि विजयाकरता धावा तुम्हाला जमवायच्या त्या जवळ 48 धावा. दीपक सर दर्शवतात ॲक्युरेट. मी उल्लेख केला होता सकाळी दीपक सरांचा. क्षमस्व असावं. कॅल्क्युलेशन चालू आहे. यस ओके. किती पाहिजेत? 58. यस 24-58. यस 24-58. क्षमस्व असावं. 24-58 पाहिजेत. 24 चेंडू आणि विजयाकरता 58 धाव्यांची गरज. आनंद पडवळे पहिलं षटक आनंद पडवळेने हाताळलं होतं. धावा खर्च केल्या गेल्या होत्या तर 9. जॉन्टीला आज तग लावून फलंदाजी ही करावी लागेल. पहिला चेंडू. यावेळेस मात्र शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझर्व मध्ये तिकडे चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे. चेंडू सुसाट वेगाने निघून जाईल. नशिबाचा चौकार. 4. धावा येतील. मी करेन आत्मविश्वास. आणि तो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खरा ठरवावा लागेल. प्रयत्न केले तर काहीही घडू शकतं. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये कट होती. बघा एखाद्या गोलंदाजाला माहिती आहे या अगोदरचा चेंडू वेगवान टाकला होता. तदनंतर मात्र जॉन्टी तयार झाला होता की त्या पद्धतीने चेंडू येईल. परंतु यावेळेस चेंडूची गती कमी केली, पेस कमी केली आणि अप्रतिम चेंडू. आणि हे करावं लागेल. सातत्यानं व्हेरिएशन तुम्हाला करावी लागतील. चेंडूमध्ये बदल हा तुम्हाला करावा लागेल. 22 चेंडू आणि विजयाकरता 54 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. अजून पण सामना बॅलेन्सिंग आहे. एक षटक जर आलं 15-20 धावांचं. बघा फुटवर्क जर तुमचा चांगला असेल ना फुटवर्क तर मग तुम्ही चेंडूला खेळू शकता. आणि किमया आहे. आनंद पडवले सांगतात की हिलो मत. एक चेंडू स्लोवर टाकला तदनंतर मात्र चेंडूला गती दिली आणि तिथनं मात्र फुटवर्क पायाची हालचाल झाली नाहीये. यष्ट्यांच्या मागे साईनं व्यवस्थित चेंडूला कलेक्ट केलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला. थोडासा दबाव आला जॉन्टीवर. नॉन स्ट्राईक एंडवर न कांचन जरांना येऊन काहीतरी सांगितलंय. साई चुकीला माफी नाहीये. चुकीला माफी नाही कारण तिकडे चेंडू जर हातामधनं गेला ना तर चौकार येईल. पंच चौकार 22. यस
मधी बघा सराव खूप महत्वाचा आहे. क्रिकेट हा खेळ जर म्हटला ना तर सरावाचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ ना मैदानाच्या आतमध्ये द्या, तेव्हा तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. स्लोअर चेंडू, पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. बघा सिंगल डबल काय असते ना ह्याचं महत्व कांचन सरांना नॉन स्ट्राईक एंडवरनं माहिती आहे. आणि आनंद पडवलेचं कौतुक करेन, त्याला माहिती आहे की इथनं मला डॉट चेंडू काढायचे आहेत. हे षटक चांगलं आहे बघा, परंतु बाईची एक ती साईच्या खात्यामध्ये जाईल. 4 धावा आणि त्यात बाईची 8 धावा गेल्यात. 5 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्यात. अजून एक निर्धाव चेंडू, व्हॉट अ बॉलिंग. 18 चेंडू आणि विजयाकरता 50 धावा. कालच्या दिवसामध्ये 18 चेंडूमध्ये 50 धावा पाहिजे होत्या सान्वी 11ला, आणि तो संघ होता अपोजिट संघ श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. सागर जाधवचं 22 धावांचं एक षटक आलं, आणि तदनंतर मात्र शुभमचं 18 धावांचं. 40 धावा 2 षटकांमध्ये काढल्या होत्या, आणि तो सामना जिंकला होता. शेवटच्या षटकामध्ये 10 धावा चेस केल्या. म्हणजे ह्या मैदानावर धावा चेस होत आहेत, परंतु तो खेळ करावा लागेल. आता एखाद्या गोलंदाजीची निवड करावी लागेल. कांचन डुकटेला सुद्धा माहिती आहे की हे जर षटक 20 धावांचं आलं तर उर्वरित 12 चेंडूमध्ये 30 धावा राहतील, मग ते कुठेतरी सोपं राहील. परंतु या षटकामध्ये धावा जमवला त्याने. खूप महत्वाचं षटक आलंय ना ते हे षटक. स्पीडअप करा गेम दादा, प्लीज स्पीडअप करा. पर्याय नाही आहे, तुम्ही तिसरा गोलंदाज तयार ठेवायचा आहे. कारण आयोजक जितेंद्र पवार असतील, काय मेहनत घेतली आहे. यानंतर बिग बॅटल. एका बाजूनं विश्वास शेलार सरांची टीम, श्रवण 11 अनबिटल. या स्पर्धेमध्ये हुकूमत ज्यांची पाहायला मिळते, दहशत, बापलेकांची दहशत, ती मात्र तो अभेद किल्ला डगमगला जाईल का, ते आव्हान मात्र घेऊन उतरेल श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. दिनेशजी सोगळे, अजयजी पवार आणि साईनाथ सोगळे यांचा संघ. चेंडू 18, विजयाकरता धावा जमवायच्या त्या 50. 16.60च्या सरासरीने धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. कांचन डुकटेचा जर विचार केला गेला तर अजूनपर्यंत दीपक सर मला दर्शवतात की एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. खराब चेंडू, आणि त्यावर नसीहत चांगली दिली आहे. क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतो, पोहोचणार नाहीये. नो +4, नशिबाचा चौकार. हे म्हणतात ना की गरीबी में आटा गेला, दुष्काळात 13वा महिना, याशी परिस्थिती झाले. 5 धावा बोनसच्या स्वरूपात भेटल्यात, आणि येणारा चेंडू फ्रीट. गुड्डूचा जर विचार केला ना गुड्डूचा, तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा बिमर होता, त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये सुद्धा बिमर होता. पहिला चेंडू टाकताना थोडीशी गपलत होतीये. फ्रीटचा चेंडू, फुलटॉस चेंडू, कनेक्शन चांगला नाहीये. बघा प्रेक्षक राजा विचार करत असेल की ह्या चेंडूवर झेल झालाय, परंतु गडी का बाद नाहीये. फ्रीटचा चेंडू असतो ना तेव्हा मात्र झेल टिपला तर गडी बाद होणार नाहीये. एक इशारा सुद्धा आलाय गुड्डूला की असा पुन्हा जर चेंडू टाकला तर या मॅच मध्ये मग बंदिस्त केलं जाईल गोलंदाजाला. धावसंख्येचा जर विचार केला, दीपक सर मला दर्शवतात की धावा लागल्यात 39 या आकड्यावर. बघा मी म्हटलं ना की सामना बॅलेन्सिंग आहे. 1-2 मोठे पटके जॉन्टीच्या बॅटमधनं आले ना की मॅच बनेल. ब्लॉक मध्ये टाकलाय, चांगला चेंडू, समाचार चांगला घेतलाय, फटका पण चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, उत्तम आहे. उत्तम क्षेत्ररक्षण केलंय. एकेरीवर समाधान व्यक्त केलंय. दारोमदार राहिली आहे ना ती कांचन डुकटेच्या खांद्यावर, आणि ती खेळी अविस्मरणीय खेळी खेळावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाकडनं टिचून माराय. परंतु जमेची बाजू काय, आनंद पडवळीची 2 षटकं झाली आहेत. उत्तमचं 1 षटक येणं बाकी असेल. उत्तम 2 षटकं टाकेल की गुड्डू 2 षटकं टाकेल ते पाहावं लागेल. त्यावेळेस चांगला फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, महेंद्र सोगले आहेत. डॉट चेंडू आला ना की मग रिकव्हरी रेट जो आहे ना तो टॅक्सीच्या मीटर प्रमाणे पुढे जाईल. फुलटॉस चेंडू, यावेळेस अजून समाचार घेता आला नाहीये. फुलटॉस चेंडूवर 6 धावा यायलाच पाहिजेत. चौकार आलाय परंतु हा फटका चांगला नाहीये. 4 आल्यात आणि 4च्या मदतीने धावसंख्या आता पोहोचली जाते ती जवळ 44. 44 रन्स ऑन टू द बोर्ड्स.
फटका चांगला आहे, आनंद पडवले तिकडे आहेत, एक तर आली आहे दुसरीसाठी थोडासा प्रयत्न केला तर तो जोखीमेचा ठरला जाईल. एकच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मी ते सर मला दर्शवतात की आता आली आहे 45 या आकड्यावर. षटकाचा जर विचार केला गेला तर चेंडू फेकून झालेत या षटकातील आतापर्यंत 5. एक चेंडू अजून सुद्धा शेष पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि विजया करता 38 धावांची गरज आत्ताच आहे. मॅच इथनं पण बनेल. या चेंडूवर जर षटकार आला तर 32 धावा राहतील. फुलटॉस चेंडू आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. बिमरचा नो चेंडू आलाय. स्क्वेअर लेग पंचानं सांगितलंय की हा कमरेच्या वरनं चेंडू होता. आता बघा गोलंदाजाला आणली जाईल बंदी. 3 धावा मुकच्या दिला जाईल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. कारण एका ओव्हरमध्ये तुम्ही एक बिमर टाकू शकता. दुसरा बिमर टाकला तर या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्या झाली आहे ती जवळजवळ पोहोचते 48. या आदरणीय सन्माननीय नवनीत पाटील खऱ्या अर्थानं एक चांगलं भरगस्त व्यक्तिमत्व. ख्रिस गेल नेहमी त्यांना म्हटलं जातं. विनंती करतो की सन्मानानं या क्रीडा मंचावर या बघा कुणबी बांधवांच्या सहकार्य करता सर्व कुणबी बांधव एकत्र आले आहेत आणि जसा जसा वेळ मिळेल ना तसं तसं मात्र इथपर्यंत सहकार्य केलं जात आहे. महेंद्र सोकळे एक चेंडू फ्रीडचा चेंडू आहे. जॉन्टीसाठी हा फ्रीडचा चेंडू असेल. महेंद्र सोकळे गोलंदाजी ट्रॅकवर आला. एक चेंडू टाकायचा आहे त्याला. फटका चांगला आणि फ्रीडच्या चेंडूवर चौकार. 4 आल्यात आणि 4च्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे 52. विजया करता 31 धावा पाहिजे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजया करता 31 धावा. आता काय घडलंय गुड्डू पॅक झालाय कारण गुड्डू गोलंदाजी करू शकणार नाहीये. आनंद पडवळीची 2 षटकं झालेत. उत्तम एक षटक टाकेल. दुसरं षटक उत्तम लगातार टाकू शकणार नाही म्हणजे अजून एक त्यांना गोलंदाज काढावा लागेल. किरण दिलंच ना 8 किंवा 10 धावांचं तर मॅच बनली. मॅच बनेल यात मात्र शंका नाहीये. जॉन्टी थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. 12 चेंडू आणि विजया करता 31 धावा. मॅच जर जिंकली ना तर कल्पेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या 2 खेळाडूंकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सागर सुधीर पाटील यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघ जो असेल त्याच्यासाठी एक प्रतिमा आली आहे. हा जितेंद्र पवार तो संघ कधीच असू शकत नाहीये कारण शिस्त ही त्यांच्या संघाला अजिबात नाहीये. पहिला चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे बघा. काही कलात्मक फलंदाजी आहे त्याला माहिती आहे. चौकार आलाय आणि 4च्या मदतीने धावसंख्या दीपक सर आता दर्शवतील किती आली आहे 56. गरज. फटका चांगला आहे. डीपवर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. बंटू आहे तिकडे. बंटूला माहिती आहे की 1च्या वरती धाव द्यायची नाहीये. 10-26 10 चेंडू आणि विजया करता 26 धावा. मॅच बनली आहे. मी म्हटलं ना की उत्तमचं हे षटक जे आहे ना हे 10 धावांचं षटक आलं की पुढच्या मध्ये 21 राहतील. हे षटक जर कुठेतरी 15 धावांचं गेलं ना की मग थोडासा प्रेशर येईल. ओहो खराब चेंडू. या चेंडूला कनेक्शन व्हायला पाहिजे होतं. का प्रेशर घेतात कळत नाहीये. आई गावदेवी शिवशेष संघ गुड्डू सारख्या मातब्बर गोलंदाजाकडनं 2 बिमर तदनंतर मात्र उत्तम गोलंदाजी केली आहे या सिरीज मध्ये परंतु याच्याकडनं बिमर. प्रेशर काय असतो ना हे आता कळतंय. प्रेशर आलाय. आनंद पडवले येतोय.
सर एक धाव काढली आहे ना बायच्या स्वरूपात आणि एक नो चिप म्हणजे 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या आली आहे 59 या आकड्यावर. फ्रीडचा चेंडू आहे, फ्रीडचा चेंडू आहे, फ्रीडचा चेंडू. अपील कसला करताय? पण रनआउट झाला असता ना, यावर धाव घेतली असती ना, धाव ग्राह्य धरली असती. प्रमोद सर धाव ग्राह्य धरली असती ना, फ्रीडच्या चेंडूवर बोल झाल्यावर धाव ग्राह्य धरली असती ना. येस, रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली बघा. फ्रीडच्या चेंडूवर क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केला, परंतु फ्रीडचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू आणि या वेळेस मात्र सही नशियत. दर्जेदार दर्जेदार षटकार 6. कुठे मॅच नेली कुठे. 8 चेंडू आणि विजय करता धावा आता जमवायच्या त्या 15. बघा जबाबदारी काय असते ना ती घेऊन खेळलंय. आनंद पडवलने डोक्याला हात दिलेत की सर्व काही व्यवस्थित होतं, तिथनं मॅच खराब झाली आहे. या वेळेस फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बंटू तिकडे आहे बघा, तिथनं चुकीला माफी नाही आहे. एक धाव अजून एक्स्ट्रा आली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. ती जवळजवळ सर दर्शवतायत आता मला 67. सॉरी 18 पाहिजे होत्या, क्षमस्व असावं. स्कोरिंगने थोडंसं आम्हाला हे केलं. आता 16 पाहिजे धावा, क्षमस्व असावं. या वेळेस बॅटची एज आहे, क्षेत्ररक्षकाकडे थोडीशी चुकी झाली आहे. हे षटक संपलंय आता. ॲक्युरेट 6 चेंडू आणि विजय करता 15. क्षमस्व असावं, तेव्हा 18 धावा पाहिजे होत्या. 6 चेंडू आणि विजय करता आता धावा जमवायच्या त्या 15. पण हे षटक कोणाला दिलं जाईल ते पाहावं लागेल. किरण जाधवकडं ती वर्णी लागली जाईल. 15 धावा त्याला रोकायच्या आहेत. मॅच जर टाय झाली तर 1-1 गुण आहे ना. मॅच जर टाय झाली तर 1-1 गुण आहे. सहा 15. 6 चेंडू आणि विजय करता 15 धाव्यांची गरज इथनं पाहायला मिळते. कंचन डुकटे आपल्याला पाहायला मिळेल. मॅच फिनिश करून जाईल का? इथं विकेट कांचन डुकटीची आली, मॅच बनेल. या वेळेस चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे संकेत आम्हाला येत आहेत. येस सिटीचं वाईट बॉल. आता 6 चेंडू आणि विजय करता 14 धावा. विकेट पाहिजे इथं. कांचन डुकटीची विकेट आली ना तर मॅच बनेल. प्रेशर प्रेशर प्रेशर. मॅच जबरदस्त झाली आहे. मायबाप प्रेक्षक आलेत ना, त्यांना मॅच कशी असावी तर ती अशी असावी. फटका फसलाय, फटका फसलाय. खूप महत्वाचा झेल आहे परंतु नाही आहे. ओ व्हॉट अ टायमिंग. दर्जेदार फटका आहे बघा. कनेक्शन चांगलं झालं नव्हतं परंतु तरी सुद्धा मिसिटला षटकार. 6. पाच चेंडू आणि विजय करता 8 धाव्यांची गरज. विकेट पाहिजे. किरण भाऊ विकेट पडली नाहीये ना तर कांचन डुकटे हा सामना घेऊन जाईल. 1 मॅन शो. फटका चांगला आहे. अप्रतिम अप्रतिम बघा. पॉइंट नाहीये. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये आणि चौकार आलाय. हा चौकार म्हणजे DK 11 ला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल. आणि 4च्या मदतीने धावसंख्या आता आली आहे ती 79. म्हणजे विजया करता 4 धावा आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 4. 4 चेंडू आणि विजय करता 4 धावा. बघा मी कालचा उल्लेख केला होता, 50 धावा चेस केल्या होत्या. 4 चेंडू आणि विजय करता 4 धावा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जर सामना जिंकला. ज्ञानेश्वर पाटील आणि तदनंतर मात्र कल्पेश पाटील. पैसे आमच्यापर्यंत पोचवा नाही तर आमच्या बोकांडी येतील. हा बॅटची टॉप एज आहे. या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं केलंय.
मॅच इथनं पण बनेल. 3 चेंडू 3 धावा, कारण जॉन्टी आउट ऑफ फॉर्म आहे. आउट ऑफ फॉर्म आहे जॉन्टी. हा दीपक काका. कांचन सर, एक अनाउन्समेंट अजून येते. दीपक काका, दीपक वेखंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जर मॅच जिंकली तर. हा युट्यूबच्या माध्यमातून ते ऑनलाईन बघतायत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ते मला फोन पे करणार आहेत. बनेल बनेल मॅच, मी म्हटलंय मॅच बनेल. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी विकेट होती त्या ठिकाणी एक धाव आली आहे. 2 चेंडू आणि विजय करतात 2 धावा. स्ट्राईक चेंज झाली आहे. कांचन डुकटेकडे स्ट्राईक आले म्हणजे मॅच आता जवळजवळ डिक्के 11च्या बाजूने आहे. काय मॅच झाली आहे, अप्रतिम. बघा यानंतरचे सर्व सामने ना हे शेवटपर्यंत जातील. अनन्या पडवळे म्हणत असतील की सर्व काही करून दिलं होतं, परंतु 18 चेंडू आणि 50 धावा, तिथनं मॅच खराब झाली आहे. येणारे 2 चेंडू आणि विजय करता धावा सुद्धा जमवायच्या आहेत. त्या 2 मॅच जिंकली तर दीपकजी वेखंडे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचे संकेत वाईट +1 म्हणजे सामना जिंकलाय. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर कांचन डुकटे आणि धीरज डुकटे. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि करून दाखवलं की येस, हे आम्ही करू शकतो. हळलक का तुषार पडवले, आनंद पडवले, हळलक मी तर म्हणेन, कारण सर्व काही तुमच्या बाजूने होतं. कल्पेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील 1000 रुपये इथपर्यंत पोहोचवा. दीपक काका, कांचन सर तुम्हाला फोन पे करणार आहेत. श्रवण 11 मैदानाच्या आतचा ताबा घ्या आपण. क्षेत्ररक्षण श्रवण 11.